विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज B.एड प्रथम वर्ष कोर्स नंबर 103 अध्ययन आणि अध्यापन यामधील युनिट क्रमांक 1 लर्निंग थेरीज अँड इन्स्ट्रक्शनल स्ट्रॅटेजीज त्यामधील पहिली कॉन्सेप्ट आपण अध्ययनाची संकल्पना नेमकं काय आहोत ते पाहणार आहोत. अध्ययन प्रक्रिया. विद्यार्थी मित्रांनो, अध्ययन सुरुवातीला शिकण्यापूर्वी आपल्याला शिक्षण नेमकं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे तो पहिला आपण जाणून घेऊया. शिक्षण म्हणजे बदल होय. सर्वांना माहीत आहे आपलं जे शिक्षण आहे हे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत घडत असतं. मग ज्या वेळेस एखादा व्यक्ती खऱ्या अर्थाने शिक्षण घेतो तर तो व्यक्ती सतत शिकत असतो आणि का शिकत असतो तर त्यामध्ये काही बदल होणं अपेक्षित असतं. परंतु मनुष्य आणि प्राणी यामध्ये शिक्षणाचा थोडा फरक आहे. मग प्राणी मात्रामध्ये होणारे जे काही नैसर्गिक बदल आहेत, मग ते नैसर्गिक बदल आपल्याला त्यांच्या वजनामध्ये पाहायला मिळतात, त्यांची उंची यामध्ये वाढ होते. परंतु नैसर्गिक घडणाऱ्या बदलांचा शिक्षणामध्ये समावेश होत नाही. तर शिक्षण म्हणजे नेमकं काय आहे तर प्राण्यांच्या वर्तनातील जाणीवपूर्वक बदल. एखादी गोष्ट मला चांगल्या पद्धतीने शिकायची असेल, मी ध्येय ठेवलं असेल तर मला ती गोष्ट शिकता येते आणि माझ्या वर्तनामध्ये मला बदल घडवून आणता येतो. म्हणजेच प्राण्यांच्या वर्तनातील जाणीवपूर्वक बदल म्हणजे शिक्षण. मग या शिक्षणाचे 3 प्रकार पडतात. त्यामध्ये औपचारिक शिक्षण आहे, अनौपचारिक शिक्षण आहे आणि सहज शिक्षण आहे. सहज शिक्षण म्हणजे काय आहे तर सभोवतालच्या वातावरणानुसार एखादा व्यक्ती कसा शिकतो, त्याला हे शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही अनौपचारिक किंवा औपचारिक संस्थेमध्ये जावं लागत नाही. सभोवतालच्या वातावरणानुसार त्याला जसं सहज शक्य होईल अशा पद्धतीने तो शिकतो. अनौपचारिक शिक्षण म्हणजे शिक्षण संस्थेच्या बाहेर जाऊन तो व्यक्ती जे शिक्षण घेतो त्याला अनौपचारिक शिक्षण असं म्हटलेलं आहे. आणि औपचारिक शिक्षण म्हणजे तुम्ही आम्ही जे शिक्षण घेत आहोत, जिथे शाळा आहे, महाविद्यालय आहे, शैक्षणिक संस्था आहे आणि त्या शैक्षणिक संस्थेमध्ये असणारा जो अभ्यासक्रम आहे, हा अभ्यासक्रम तुम्हाला संबंधित शिक्षक वर्षभर शिकवत असतात आणि यातून तुमच्या वर्तनामध्ये काही बदल घडून येत असतात. मग शिक्षण आणि अध्ययन हे एकच आहेत असं आपण म्हणू शकतो. परंतु शिक्षणाचा जर आपण व्यापक अर्थ पाहिला तर आपल्याला समजेल शिक्षण हे एक अशा अर्थाने मोठं आहे, विकसित आहे की ज्यामध्ये विकास, सुसंस्कार आणि अभिव्यक्ती अपेक्षित आहे. हा शिक्षणाचा व्यापक अर्थ आहे. परंतु अध्ययन हे शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये किंवा अध्ययन अध्यापनामध्ये अतिशय मर्यादित अर्थाने आपण वापरतो. उदाहरणार्थ समजा एखादा कुत्रा आहे आणि त्या कुत्र्याला 4 पाय आहेत, हे सर्व आपल्याला माहीत आहे. परंतु त्या कुत्र्याला जर आपण ठराविक प्रकारे शिक्षण दिलं, तसं प्रशिक्षण दिलं तर हा कुत्रा सुद्धा 2 पायांवर उभे राहण्याचे कौशल्य संपादित करतो. मग याला आपण शिक्षण असं म्हणत नाही तर त्याला आपण अध्ययन असे म्हणतो. कारण अध्ययन हे मर्यादित अर्थाने आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तसंच सर्कसीतील हत्ती घंटा वाजवतो, अस्वल मोटरसायकल चालवते, तर हे काय आहे तर हे त्या 3ही प्राण्यांचं काय आहे तर अध्ययन आहे. आणि शिक्षणाचा आपण व्यापक अर्थ पाहिला तर त्यामधून व्यक्तीचा विकास होतो, त्यावर सुसंस्कार प्राप्त होतात आणि त्याला अभिव्यक्ती करायला संधी मिळते. परंतु अध्ययन हे काय आहे, अध्ययन हे ठराविक कौशल्य प्राप्त होईपर्यंत आपल्याला ते शिकावं लागतं. मग शैक्षणिक मानसशास्त्रामध्ये अध्ययन प्रक्रिया ही मध्यवर्ती कल्पना मानली जाते. मग हे जे अध्ययन आहे हे अध्ययन शक्यतो शाळेत आणि शाळेबाहेरही घडत असतं. अध्ययनार्थी शिकतो म्हणजे नेमकं काय करतो
त्याचे अध्ययन कसे घडते, अध्ययनावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, अध्ययनाच्या विविध पद्धती कोणकोणत्या, अध्ययनाचे नियंत्रण करणारे घटक कोणकोणते. म्हणजे आपण जरी या ठिकाणी असं म्हटलं की अध्ययन प्रक्रिया ही जर आपल्या समोर ठेवली तर ह्या सर्व गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकता येतो. म्हणूनच अध्ययन आणि अध्यापनाचा अतिशय जवळचा संबंध आहे. आणि ज्या वेळेस एखादा शिक्षक चांगल्या प्रकारचं अध्यापन करतो तर तो एका अर्थाने अध्ययन करण्यासाठी मदत करत असतो. मग तो जो विद्यार्थ्यांना शिकवतो त्या विद्यार्थ्यांना संबंधित शिक्षकाचं अध्यापन जर आवडलं तर निश्चितच ते सर्व विद्यार्थी त्या विषयाचं अध्ययन करतात. आता पुन्हा आपण शिक्षणाचा अर्थ थोडक्यात पाहूया. गेट्स यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण म्हणजे विकासशील बदल. गिलफोर्ड यांच्या म्हणण्यानुसार अनुभूतीद्वारे व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे शिक्षण होय. व्यक्ती जीवन जगत असताना मरेपर्यंत अनेक प्रकारचे अनुभव घेतो आणि अनेक प्रकारच्या अनुभवांच्या आधारित आपल्या वर्तनामध्ये तो हळूहळू बदल करतो. आणि हे बदल म्हणजेच काय आहे तर ते शिक्षण होय. आणि अध्ययन म्हणजे काय आहे तर अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडवून येणारा अपेक्षित बदल होय. शिक्षण म्हणजे विकासशील बदल आहे तर अध्ययन म्हणजे अपेक्षित बदल होय. मग अध्ययन करतेवेळी आपली भूमिका नेमकं काय आहे, आपल्यासमोर उद्दिष्ट काय आहेत, त्याला अनुलक्षून आपण आपल्या वर्तनामध्ये कायमस्वरूपी बदल घडून आणतो. आणि हा बदल अपेक्षित असा बदल असतो. यालाच अध्ययन असं म्हटलेलं आहे. मग यामध्ये अध्ययन प्रक्रियेमध्ये अनुभव घेण्याच्या व त्या अनुभवातून वर्तन सुधारण्याच्या प्रक्रियेला विशेष महत्त्व आहे. मग भाषिक आहे, संकल्पनात्मक आहे, भावात्मक, क्रियात्मक या ज्या सर्व बाबी आहेत या सर्व बाबी अध्ययनामध्ये आपल्याला मोडतात. तुम्हाला एखादी भाषा शिकायची असेल, भाषा शिकून तुम्हाला त्या भाषेवरचं जे प्रभुत्व आहे ते मिळवून त्याचे जे काही कौशल्य आहेत हे कौशल्यावर तुम्हाला प्रभुत्व मिळायचं असेल तर तुम्हाला त्या भाषेमध्ये अध्ययन करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये तुमच्या वर्तनामध्ये तो कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल असणार आहे. मग संकल्पनात्मक असेल, भावात्मक आणि क्रियात्मक या सुद्धा गोष्टी अध्ययनामध्ये मोडतात. मग ही अध्ययनाची डिफन यांनी केलेली व्याख्या आपण जर पाहिली तर अनुभवाच्या साहाय्याने व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. गॅरेट यांनी सुद्धा असं म्हटलंय की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय. जीवन जगत असताना आपल्याला अनेक वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. मग या परिस्थितीमध्ये आपण कोणत्या प्रकारचा प्रतिसाद रिस्पॉन्स देणं गरजेचं आहे, कोणत्या पद्धतीने तो दिला गेला पाहिजे, त्या संबंधित कृती आपल्या हातातून होतात म्हणजेच आपलं अध्ययन झालेलं असतं. थोडक्यात ह्या अध्ययनामुळे काय होतं की आपल्यातील जे काही गुण आहेत ह्या गुणांचा विकास होतो. अध्ययनामुळे होणारे जे काही बदल आहेत हे बदल टिकाऊ स्वरूपाचे असतात आणि ह्या सर्व बदलांसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला एक अध्ययनार्थी म्हणून कोणत्याही गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं असलं तरी तुम्हाला ती गोष्ट हळूहळू शिकावी लागते आणि हळूहळू शिकल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कौशल्य प्राप्त होतं आणि एकदा कौशल्य प्राप्त झालं की जो बदल तुमच्या वर्तनात होतोय हा बदल कायमस्वरूपी टिकणारा असतो. आणि आपल्याला माहीतच आहे, आपल्याला माहिती मिळते, मग ती माहिती आपल्या मेंदूपर्यंत जाते, मग मेंदूमध्ये काहीतरी संस्करण होतं आणि आपल्याला मग शहाणपण किंवा ज्ञान प्राप्त होत असतं. आणि त्यानंतर आपल्याला जे काही ज्ञान मिळतं, शहाणपण मिळतं, त्यानुसार आपण समोरच्या परिस्थितीला प्रतिसाद देत असतो.
किंवा त्याचं आपण उपयोजन करत असतो. मग ह्या सर्व गोष्टी माहिती ते उपयोजनपर्यंत आपला मेंदू, आपलं ज्ञान, ह्या सर्व गोष्टी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. मग ह्या अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर अध्ययन कशावर अवलंबून आहे तर पहा, अध्ययन करण्यासाठी आपल्यासमोर काही उद्दिष्टे असायला हवीत. म्हणजे काय होतं की आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण असू द्या, आपण विद्यार्थी म्हणून असू द्या, गरज निर्माण झाली की ती गरज पूर्ण करण्यासाठी आपल्या हालचाली सुरू होतात. मग तुम्हाला चांगलं शिक्षक बनायचं आहे. चांगलं शिक्षक बनण्यासाठी, चांगलं शिक्षक तयार होण्यासाठी शिक्षकाला असणारे कौशल्य कोणते असायला हवेत, ते आपण कसे प्राप्त करायला हवेत, तर हे सर्व तुम्हाला ह्या B.Ed कोर्समधून शिकवलं जातं. म्हणजे तुमचे जे उद्दिष्ट आहेत हे उद्दिष्ट अतिशय स्पष्ट आहे की तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे. आणि तुम्हाला चांगला शिक्षक होण्यासाठी मग महाविद्यालयामध्ये सूक्ष्म अध्यापन असेल किंवा प्रॅक्टिस लेसन्स असतील, इतर सर्व प्रकारचे जे काही पाठ आहेत, ह्या पाठ कसे सादर करावे यावर तुम्हाला प्रभुत्व मिळवावं लागतं. आणि म्हणजेच काय होतं की ह्या सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात आणि त्यानुसार तुमचं ते ध्येय बनतं. आणि हे उद्दिष्ट ध्येयापर्यंत जाण्यासाठी एक प्रक्रिया आहे, एक पायरी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणजेच काय आहे की तुमच्या जीवनासमोर जर उद्दिष्ट असेल तरच तुम्ही अध्ययन करू शकता. आणि ते उद्दिष्ट जर स्पष्ट असेल तर तुमच्या ज्या हालचाली आहेत ह्या हालचाली अतिशय जलद होत असतात. मग उद्दिष्ट आपल्या समोर आहे, आपली हालचालही सुरू आहे आणि आपल्याला सर्वात महत्वाचं दुसरा घटक कोणता आहे तर तो म्हणजे प्रेरणा. त्याला मोटिवेशन आपण असं म्हणतो. तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला जाण्यासाठी उद्दिष्ट क्लिअर आहेत, परंतु ते जाण्यासाठी, ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रेरणांची फार गरज असते. आणि ह्या प्रेरणा आपल्या अंतर्गत असतात किंवा बाह्य प्रेरणांमुळे आपण शिकत असतो. आंतरिक प्रेरणा म्हणजे आपले मन आहे, मनाचा कल आहे, अभिरुची आहे, त्या गोष्टीबद्दल आपल्याला आवड आहे, ती गोष्ट आपल्याला मनापासून करायला आवडते. म्हणजेच आंतरिक प्रेरणा तुम्हाला शांत राहू देत नाहीत. आणि बाह्य प्रेरणा कोणत्या असतात, समजा तुम्ही त्या जे काही तुमचं उद्दिष्ट आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही अतिशय जोरदारपणे सर्व क्रिया करत आहात, योग्य दिशेने तुम्ही जात आहात. समोर तुम्हाला ती मिळवण्याची काय गरज आहे, कर्तव्याची तुम्हाला जाणीव असते. आणि मग जर समजा कुणी तुम्हाला शबासकी दिली, स्तुती केली आणि तुमच्या प्रयत्नांना कुणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला, पारितोषिक दिले, तर आपण ती गोष्ट मिळण्यासाठी अतिशय प्रयत्न करतो आणि प्रेरित होतो. मग एखादा चांगला विद्या वर्गामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये गायन करणारा जर असेल, त्याला आपण शाबासकी दिली. वक्तृत्व करणारा असेल, एखादा आकडेमोड करणारा चांगला विद्यार्थी असेल तर त्याला चांगली प्रेरणा दिली तर ती गोष्ट शिकण्यामध्ये तो अजून प्रेरित होत असतो. आणि तिसरा घटक आहे तो म्हणजे शोधन. म्हणजेच उद्दिष्ट प्राप्तीसाठी आपल्याला सर्वांना माहीत आहे की वेगवेगळ्या हालचाली कराव्या लागतात, योग्य मार्गांचा अवलंब करावा लागतो. अनेक मार्ग आपल्या समोर असतात, पण योग्य मार्गांचा आपण जर निवड केली, विचार केला तर आपले जे श्रम आहेत, कष्ट आहेत ते वाचतात, वेळ त्या ठिकाणी वाचतो आणि श्रेयस्कर मार्ग आपल्याकडून स्वीकारला जातो. उदाहरणार्थ संगणक चालवणं आहे. आता सर्वच जण अतिशय चांगल्या प्रकारे उत्तम पद्धतीने लेखन करू शकतील असं नाही. थोड्या वेळामध्ये तुम्हाला जर चांगल्या प्रकारचं सादरीकरण करायचं असेल, चांगल्या प्रकारची माहिती विद्यार्थ्यांना पाठवायची असेल, आपल्या सहअध्यायांना पाठवायची असेल, तर संगणकाचा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोग आपल्याला करता येतो. मग संगणक चालवल्यामुळे तुम्हाला ईमेल करता येतो. इंटरनेटच्या आधारे जगातील सर्व हजारो करोडो वेबसाईट्स तुम्हाला पाहता येतात. तुमचं प्रेझेंटेशन तुम्हाला करता येतं. ऑनलाईन तुमचे क्लासेस आहेत ते तुम्ही चालवू शकता. म्हणजेच काय आहे तर त्या संगणकाचा चांगल्या प्रकारे, प्रभावी प्रकारे वापर करण्याची क्षमता तुमच्यामध्ये विकसित झालेली असते.
आणि त्यासाठी आपण याचा किती चांगल्या प्रकारे उपयोग करता येईल यासाठी आपल्या हालचाली सुरू झालेल्या असतात. नंतर आहे समायोजन. काही तुम्हाला शिकायचं असेल तर आपल्यामध्ये ऍडजस्टमेंट ही गोष्ट अतिशय महत्वाची लागते. मग त्या हालचाली अतिशय सहजपणे आणि सफाईदारपणे असायला हव्यात. आपला जे काही श्रम आहे, वेळ आहे आणि अतिशय थोडक्या शक्तीचा वापर करून काही कौशल्य आपल्याला प्राप्त करावे लागतात. आणि मग जे काही कारक कौशल्य आहेत आणि मानसिक प्रक्रिया आहे यांचा योग्य समतोल त्या ठिकाणी असायला लागतो. म्हणजे एखादी गोष्ट जर शिकायची असेल तर मानसिकदृष्ट्या तुम्ही अतिशय स्थिर असायला हवं. मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या जो काही समतोल आहे तो समतोल तुम्हाला ठेवता यायला हवा, जेणेकरून तुम्हाला नवीन गोष्ट शिकता येईल. म्हणजेच आपल्याला ऍडजस्टमेंट जमली पाहिजे. नंतर 5वं आहे की हालचालींची पुनर्रचना. म्हणजेच काय, आपण ज्या हालचाली करत आहोत तर त्या हालचालींमध्ये काहीतरी मॉडिफिकेशन असणं गरजेचं आहे. काही अनावश्यक हालचाली आपल्याला कमी करायच्या असतात. मग जसा जसा आपला अनुभव वाढत जातो आणि समृद्धही त्या ठिकाणी येते, त्यावेळेस ऑटोमॅटिकच आपल्या वर्तनामध्ये चांगल्या प्रकारचा बदल होतो. अनावश्यक हालचाली आपण करत नाहीत आणि मग एक वेळ अशी येते की सहजरित्या आपण त्या गोष्टी करतो आणि सहजरित्या त्या कौशल्यावर आपल्याला प्रभुत्व प्राप्त करता येतं. उदाहरणार्थ पोहणं, गाडी चालवणं असेल, चित्र रेखाटणं असेल तर पोहण्याच्या अगोदरची अवस्था, गाडी चालवण्यानंतरची पूर्वीची अवस्था, चित्र रेखाटण्यापूर्वीची अवस्था आपण जर पाहिली तर आपल्याला माहिती अनेक प्रयत्न करावे लागतात. बरेचसे प्रयत्न केल्यानंतर, अनावश्यक हालचाली टाळल्यानंतर हे कौशल्य आपल्याला प्राप्त करता येतात. म्हणून मॉडिफिकेशन अतिशय महत्वाचं आहे. आणि नंतर आहे पुढचं परिपक्वता, मॅच्युरिटी. कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही अध्ययनामध्ये आपल्याला यश जर संपादन करायचं असेल तर आपली शारीरिक आणि मानसिक परिपक्वता अतिशय आवश्यक असते. परिपक्वता या गोष्टीवरच अध्ययन क्षमता किंवा विशिष्ट कौशल्य तुम्हाला प्राप्त करता येऊ शकतात. मग अमूर्त कल्पना समजण्यासाठी मानसिक पात्रता असावी लागते. उदाहरणार्थ दैव ही अमूर्त अशी संकल्पना आहे, परंतु ती समजण्यासाठी तुम्ही विद्यार्थी म्हणून, अध्ययनार्थी म्हणून किती मानसिकदृष्ट्या परिपक्व आहात, त्याच नंतर तुम्हाला तुमचे जे अध्यापक वर्ग आहेत ही देव ही संकल्पना तुम्हाला सांगू शकते. म्हणूनच मग जसे विद्यार्थ्यांची परिपक्वता आहे, मॅच्युरिटी आहे, त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर बीजगणित आणि तर्कशास्त्र हे जे विषय आहेत हे विशिष्ट वयानुसारच शिकवावेत, अशा प्रकारचं बंधन त्या शिक्षकांवर असायला हवं. नंतर आहे मर्मदृष्टी, मर्माची जाणीव होणे. मर्माची जाणीव म्हणजे काय, एखादी समस्या तुमच्या पुढे जर असेल तर ती समस्या नेमकं कशी सोडवायची, ती सोडवण्यासाठी साधनं नेमकं कोणकोणत्या आहेत आणि आपण त्या गोष्टीचा साकल्याने जर विचार केला तर निश्चितच आपल्याला ती समस्या सोडवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील. यानंतर आपण अध्ययन प्रक्रियेची काही वैशिष्ट्ये जर पाहिले विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला पाहता येईल की अध्ययन हे अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. नंतर अध्ययनामधून वर्तनात होणारे जे बदल आहेत हे बदल कायमस्वरूपी टिकतात. वर्तनातील बदल हे प्रगतीदर्शक असतात आणि आपलं जे अध्ययन हे अध्ययन नेहमी सहेतुक असतं. मग अध्ययनामध्ये ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे अभिप्रेत असतं. उदाहरणार्थ नीता गणित शिकली तर गणितातील जे काही घटक आहेत त्याला ज्ञेय असं म्हणतात. अध्ययन करणारी जी व्यक्ती आहे तिला ज्ञाता असं म्हणतात आणि ज्या घटकाचं शिक्षण झालेलं आहे किंवा एकूण झालेले गणिताचे शिक्षण म्हणजे ज्ञान. तर अध्ययनामध्ये ह्या तीनही गोष्टी अभिप्रेत असतात. तर ही काही अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पुढच्या अध्ययनाच्या उपपत्ती यावर प्रकाश टाकणार आहोत. धन्यवाद.